जय जय रघुवीर समर्थ। मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे। रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 43 याचं चिंतन करणार आहोत। समर्थांनी गेल्या काही श्लोकांमधून मनाला एक सदुपदेश केला, मना सज्जना राघवी वस्तिकीचे। हे मना, तू राघवाच्या या चरणी, त्याच्या निवास ठिकाणी वस्तीला जा, कायमस्वरूपी तिथंच राहा। मना, आता पुन्हा या देहबुद्धीच्या प्रांतात तू येऊच नकोस बरं। हे सांगत असताना समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये एक अत्यंत सुंदर असा आर्जव या मनाला केला की मना, तुला तो राम आपला वाटला पाहिजे रे, कारण संतांनी देखील हाच मार्ग स्वीकारलाय ना। बहुतान परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे। तो रघुनायक, तो राम आपला वाटावा। का बरं वाटत नाही मना तुला तो राम आपला? अरे, तुझ्या हतबलतेमध्ये जेव्हा जग तुला सगळं सोडून जाईल ना, तेव्हा देखील जर तुझ्याबरोबर खरं कोणी असेल तर तो केवळ तुझा राम असेल। असा हा दिनांचा नाथ, हे त्याचं ब्रीद आहे, हे त्याचं आभूषण आहे। मना, त्या राघवाच्या चरणी तू निवास कर बरं, असा समर्थ आपल्या मनाला आर्जव करतात। सज्जनो, समर्थांनी मनाला आर्जव तर केला, परंतु संत हे एक असे राजवैद्य आहेत ना की जे मनाला केवळ तू राघवाच्या ठिकाणी वस्ती कर एवढं बोलून थांबत नाहीत। आजच्या काळामध्ये बघा, गुगल मॅप असतात। आपण गुगल मॅपला जेव्हा अमुक अमुक एखादं लोकेशन विचारतो, तेव्हा तो केवळ ते लोकेशन दाखवून थांबत नाही, तर तुम्ही जिथून आहात तिथून त्या लोकेशन पर्यंत जाण्याचा रस्ता देखील ते दाखवतं। इतकंच नाही, जेव्हा तुम्ही स्टार्ट बटन दाबता तेव्हा तो रस्त्यावरून तुमच्या बरोबर तुम्हाला दाखवत दाखवत येतो देखील। आणि जेव्हा तुमचं गंतव्यस्थान येतं त्यावेळेला तो म्हणतो की तुमचं गंतव्यस्थान आलेलं आहे। हा जी मॅप कदाचित आजच्या काळामध्ये आला असेल, परंतु हा जी स्टँड्स फॉर गुरु। गुरुरूपी मॅप आम्हाला केवळ राघवाच्या वस्तीला तू जा एवढं म्हणून थांबत नाही, तर हा गुरु मॅप त्या राघवाचं घर कुठं आहे, तिथं वस्ती कशी करायची, त्यासाठी काय करायचं, हे सगळं आपल्याला सविस्तरपणे सांगतो बघा। आणि तेच आजच्या श्लोकाचा समर्थ सरळ अर्थामध्ये आपल्याला सांगतायत। मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे। हे मना, हे सज्जन मना, तू एक अंतःकरणापासून निश्चय कर, तू आपल्या जीवाशी एक खूणगाठच जणू काही बांधून घे। जनामध्ये राहताना, या समाजामध्ये, या प्रपंचामध्ये राहत असताना, जनी आपुले हित तुवा करावे, तू आपलं हित करून घे बाळा। आणि ते हित करण्यासाठी काय कर,
रघुनायका वीण बोलो नको. माझ्या रामाशिवाय काहीच बोलू नकोस, ना वैखरीने ना आपल्या अंतर्मनामध्ये. तुझं सगळं अस्तित्वच त्या रामाने व्यापून टाक ना मना. आणि त्यासाठी एक कर, वैखरीने त्याचं नाम घे आणि ते नाम इतकं मुरव की सदा मानसी तो निज ध्यास राहो. तुझं मन रामाकार होऊन जाऊ दे, राम नामाने परिपूर्ण होऊन जाऊ दे. असा हा राम स्वरूपाशी मन संलग्न होण्याचा मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे निज ध्यास. निज ध्यास. सज्जनो, समर्थरूपी माऊली हा जी मॅप आपल्याला राघवाच्या निवासस्थानी वस्ती कशी करावी हे प्रॅक्टिकली समजावून सांगतोय. बघा, समर्थ स्वतः संन्याशी, स्वतः बोहल्यावरून या विवाह मंडपातून निघून गेले वैश्विक प्रपंच करण्यासाठी, आम्हा सगळ्यांचं हित करण्यासाठी. पण समर्थांना ही कृती आमच्या सगळ्यांकडून अपेक्षित नाहीये. नेहमी एक वाक्य सांगितलं जातं, संत जसे वागले तसं तुम्ही वागू नका, संत जे सांगतात त्याप्रमाणे तुम्ही वागा. त्या टीव्हीवरती ऍडव्हर्टाईज असतात बघा, आणि मग त्यामध्ये त्याची ऍडव्हर्टाईजचा जो नायक असतो तो मोठ्या दरीतून उडी घेतो किंवा एखाद्या चालत्या हेलिकॉप्टरमधून उडी घेतो. काय 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 दाखवतात. पण तिथं खाली एक लाईन येत असते की "This should not be experienced at home. These are all expert acts." ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत निष्णात लोकांच्याकडून करण्यात आल्या. तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करू नका. मला वाटतं ही ऍडव्हर्टाईजची जी गोष्ट आहे ना, ती संत चरित्राला देखील लागू पडते. संत घरातून निघून गेले, संत गुरु शोधार्थ वणवण भटकले, संत बोहल्यावरून गेले. या सगळ्या कृती तुम्ही करू नका. दीज आर द ऍक्ट ऑफ एक्सपर्ट्स. संत म्हणतायत की तुम्हाला यासाठी काहीही सोडायची गरज नाही. जनी आपुले हित तुवा करावे. जना माणसांमध्ये, प्रपंचामध्ये चार चौघांसारखं राहतानाच तुम्ही आपलं हित साधून घ्या. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. माझे जगद्गुरु तुकाराम महाराज देखील आम्हाला हेच सांगतात, काहीही सोडायची गरज नाहीये. भगवंतानी ज्या प्रारब्धामध्ये, ज्या प्रपंचामध्ये तुम्हाला टाकलेलं आहे तिथंच तुम्हाला राहायचंय. पण तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला एक हृदयाशी खुणगाठ बांधायची आहे आणि ती खुणगाठ म्हणजे मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. मला माझं हित साधून घ्यायचं आहे. बस ही खुणगाठ, ही गोष्ट आम्हाला आमच्या मनाशी कुठंतरी अगदी घट्ट बांधून ठेवायची आहे. आता इथं पुनश्च एकदा हित या शब्दाची व्याख्या करणं गरजेचं आहे. आपला हा कार्यक्रम, ज्याचं नाव आपण मनोबोध एक अंतरयात्रा ठेवलेलं आहे, ही आपल्या मनाच्या आतमध्ये उतरून मनाचीच केलेली यात्रा आहे. म्हणून ही अंतरयात्रा आहे. ज्या मनाच्या गोष्टी ज्या अतिशय गुह्य आहेत, ज्या आमच्या कुपीमध्ये आहेत, ज्या आम्हालाही कळत नाहीत आमच्या काय नेमका त्रास आहे, त्या मनाला हळुवारपणे उलगडत आम्हाला त्या गोष्टींमधून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे. ही या शब्दाची व्याख्या काय? बघा, आमच्या सनातन संस्कृतीमध्ये मनुष्याचे 4 पुरुषार्थ सांगितलेत मनुष्य जीवनाचे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपण आपलं जीवन अर्थ कमवण्यासाठी तर व्यतीत करावंच, नो डाऊट. पैसा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण हा पैसा धर्माच्या अधिष्ठानावरती आपण कमवावा. धर्ममय आपलं जीवन असावं. आणि अशा या अर्थार्जनाला धर्माच्या मार्गाने पूर्ण करून नीती मूल्यांच्या आधाराने असणाऱ्या इच्छा, आकांक्षा आपण जरूर काम या रूपाने पूर्ण कराव्यात. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींचा अव्हेर धर्म करत नाही, ही सनातन संस्कृती करत नाही, संत करत नाहीत. माझे समर्थ म्हणून तर म्हणतात ना की आधी प्रपंच करावा नेटका. त्यामुळं हित या शब्दामध्ये या 3 गोष्टी आहेतच. पण कसं असतं ना की
काही गोष्टी न सांगताच मनुष्याला येतात. त्यामध्ये हे अर्थार्जन, धर्माप्रमाणे आचरण आणि आपल्या आशा, आकांक्षा, इच्छा यांची पूर्तता या आम्हाला वारसा हक्काने आपोआप मिळतात. या आम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये वाचून शिकाव्या लागत नाहीत. कोणी आशीर्वाद देताना हेच म्हणतं ना, वा वा छान, चांगला संस्कार करा, आनंदाने राहा. म्हणजे हा एक प्रकारे अर्थ, धर्म, काम या तिघांनीच परिपूर्ण असलेला आशीर्वाद आपल्याला सगळेजण देतात. एक गोष्ट आम्हाला संतांकडून शिकावी लागते आणि ती म्हणजे या जीवनात मोक्षासाठी प्रयत्न करायला पाहिजे, जे अत्यंत दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. आणि आमची ही शिक्षण व्यवस्था, आमच्या या घरांमध्ये असलेल्या संस्कार पद्धती, आमच्या घरात धार्मिक वातावरण तर आहे, पण आध्यात्मिक, पारमार्थिक वातावरण असेलच याची खात्री देता येत नाही. धार्मिक अनुष्ठानं आम्ही करूत, व्रत वैकल्य आम्ही करूत, कुळाचार, कुळदैवताची उपासना आम्ही करूत, पण कदाचित आम्ही या सगळ्या गोष्टी परमार्थाच्या दृष्टिकोनातून करूत की नाही माहित नाही. परमार्थ म्हणजे तो परम अर्थ, अर्थातच तो मोक्ष, जो एकदा मिळाला असता मनुष्य या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामधून सुटतो. त्या मोक्षाची प्राप्ती करण्याची दृढ इच्छा निर्माण होणं हे संस्कारातून येत नाही, हे शालेय शिक्षणातून येत नाही. मी तर म्हणतो केवळ संतांच्या शिवाय धर्मग्रंथ वाचल्यानंतरही ही भूमिका दृढ होत नाही. ही भूमिका दृढ होते ती एकाच गोष्टीने, आणि तो म्हणजे संत संग. सत्संग केल्यानेच मनुष्याला या मोक्षाची संकल्पना अंतरंगामध्ये उदयास येते. मगच त्याला वाटतं की अरे, जी स्थिती ही संत जगतात ती स्थिती आपणही नको का प्राप्त करायला? आणि संत मग आम्हाला त्याचं साधन देतात. आणि हे साधन आमच्या सगळ्यांनाच दिलेलं आहे. बघा, लहानपणापासून आपण ससा आणि कासवाची स्पर्धा ऐकत आलेलो. ससा एवढा चपळ आहे, कासव अत्यंत मंद आहे, तरी देखील ससा हा झोपा काढतो आणि त्यामुळे कासव स्पर्धा जिंकतं. त्याप्रमाणे सज्जनो, सद्गुरू देखील आमच्या या ससारूपी मनाला रामनामाचं साधन देतात. रामनाम, रामनाम, बस. मोक्षासाठी दुसरं आणखीन काही करायची गरजच नाहीये मना. पण जसं हा ससा थोडंसं जातो आणि आराम करतो, विसरून जातो स्पर्धा, त्याप्रमाणे सज्जनो, आम्ही गोंधवल्याला जातो, गुरुच्या ठिकाणी जातो, रामनाम घेण्याचा निग्रह तर करतो, पण तो निग्रह आमचा थोडा वेळ टिकतो. घरी आलो, संसारामध्ये पडलो, प्रायोरिटी बदलतात, विसरून जातो. आणि कदाचित एखादा मंद बुद्धीचा मनुष्य पण थोडंसं साधन मनापासून दररोज करत असेल तर कासव गतीने कदाचित तो ती रेषा या जन्मामध्ये पार पाडू शकतो. पण आम्ही सशासारखी लोक एखाद्या दिवशी जातो, भरपूर जप करतो, 5-25 हजार जप करून येतो आणि त्यानंतर आमचा कोरडा पाषाण ठणठणीत राहतो. बघा, समर्थ म्हणतात अशी साधना उपयोगाची नाही. बघा, एखाद्या खडकावरती थेंब थेंब पाणी पडत राहिलं तर कित्येक वर्षानंतर तो खडक देखील तिथं फुटू लागतो, त्याला देखील चिरा पडू लागतात. सज्जनो, ही देहबुद्धी देखील तेव्हाच संपेल, हा मोक्ष आम्हाला तेव्हाच प्राप्त होईल त्यावरती निरंतर थेंब थेंब राम नामाचा अभिषेक होत राहील. आणि त्यासाठी निजध्यास हवा. राम नामाशिवाय ही वाणी काही बोलताच कामा नये. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. या वाणीला एक प्रकारे सवय लावून टाकली पाहिजे की ती जेव्हा जेव्हा स्वस्थ असेल तेव्हा तेव्हा ही वाणी राम नामाला लावायची. श्री महाराज म्हणायचे, माझ्या माणसाला कधी आपला गुरु कोण आहे हे तोंडाने सांगण्याची गरज नाही, त्याची एकच खूण आहे, त्याची वैखरी सतत लटपटत असेल. आमचे जगद्गुरु म्हणतात ना, तशी आवडी लाठी मुखासी, ती ही जिव्हा लाठी रूपाने सतत मुखामध्ये राम नाम घेत असेल, तो खऱ्या अर्थाने गुरुचा अंकित आहे. कारण ब्रह्मानंद महाराज जे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे कल्याण शिष्य होते ना, त्यांच्याविषयी बोलताना महाराजांनी एक वाक्य म्हटलंय की माझ्या ब्रह्मानंद बुवांनी राम नामाशिवाय दुसरं कुठलंही इतर साधन केलं नाही. निरंतर रामनाम, निरंतर रामनाम, हा जिभेला चाळा लावण्याची गरज आहे. आणि आम्ही सगळे सवयीचे गुलाम आहोत.
आम्ही जर काही काळ बळजबरीने या जिव्हेला ही सवय लावली ना राम नाम घेण्याची, तर हळूहळू ते नाम जिव्हेला सोडणार नाही आणि जिव्हा नामाला सोडणार नाही, ही अवस्था येते. कारण आम्ही सगळे सवयीचे गुलाम आहोत आणि अशी सवय लावावी ज्याने आमचं परमहित आम्हाला साध्य होईल. आणि बघा, ह्याला काही खर्च लागतो का हो? बघा, कुठलीही गोष्ट घ्यायची म्हटली तर आजच्या काळामध्ये पैसा हवा, परिश्रम हवे. राम नाम घ्यायला कुठलाही खर्च नाही, कोणाचंही बंधन नाही, कुठलीही उपाधी नाही. अगदी सरळ रेषेत मांडी घालूनच बसा, सूर्योदयाच्या आधी उठा, वगैरे वगैरे. तुम्हाला जसं जमेल तसं करा, जसं सहज शक्य असेल तसं करा. आपण म्हणाल, अहो पण ते रामनाम जर घेत राहिलो तर मग काही बोलायचंच नाही का प्रपंचाचं, व्यवहाराचं? मनुष्याचा व्यवहार संपून जाईल. या जिव्हेच्या आधाराने तर आम्हाला अनेक गोष्टी करायच्या असतात. आमच्या जिव्हेला ना रसरशीत गोष्टी फार आवडतात. म्हणजे त्याला छान रसरशीत जेवण एक आवडतं आणि या जिव्हेला रसरशीत गप्पा आवडतात. ज्या गप्पा मारल्याने जिव्हेला एक प्रकारे आनंद प्राप्त होईल. त्या गोष्टी कुठल्या आहेत? एखाद्याची निंदा करणं, वा, जिव्हेला अगदी रस येतो बघा. एखाद्याची स्तुती करणं, यामध्ये देखील जिव्हेला आनंद येतो. आमच्या या जिव्हेला अशा निर्विषय नामामध्ये आनंद येत नाही बघा. ही आमची एक प्रकारे फार मोठी फसगत होते. जशी अन्नाला चव असेल तरच जिव्हा स्वीकारते, त्याप्रमाणे नामाला देखील चव आली की मगच जिव्हा स्वीकारते. पण बघा, काही काही ठिकाणी पथ्य असतात. सुरुवातीला त्या पथ्यांमध्ये अळणी पदार्थ खायला दिले जातात. ते अळणी पदार्थ सुरुवातीला आपली जिव्हा नाही 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 म्हणते, पण एकदा लक्षात आलं की आता हेच खायचंय आणि हेच जेवण आहे, तर त्याला ती चव देखील गोड वाटू लागते. कडू औषध देखील कालांतराने आपली जिव्हा सहजपणे पचवू लागते, स्वीकारू लागते. तसं आज हे निरस असलेलं, कदाचित बेचव असलेलं भक्तीचं नाम, माझ्या भगवंताचं नाम, ही जिव्हा घेताना कंटाळा करेल, पण त्या जिव्हेला सतत खूणगाठ बांधावी की यामध्येच तुझं परमहित आहे ना जिव्हा. ऐक, रघुनायका विण बोलू नको, नको बोलूस दुसरं काही. मी म्हणतो तुम्हाला ही सूट आहे, संतांनी देखील दिलेली आहे. कामापुरतं जरूर बोला. आपलं एक नियोजन करून घ्या. उगीच तासन तास गप्पा पिटत बसायच्या. आमचे नगरचे लोकांचा शब्द आहे, गप्पा ठोकूयात. या अशा गप्पा ठोकून या जिव्हेचा वेळ वाया घालवण्यापेक्षा एक वेळ ठरवून घ्या की एवढा वेळ आपण प्रपंचाच्या गप्पा मारूत, एवढा वेळ आपण कदाचित टीव्ही किंवा मोबाईलला देऊत, एवढा वेळ आपण आपल्या पती पत्नीशी, मुलांशी सुसंवाद करूत. पण मग बाकीचा वेळ इथं थोडंसं अनुशासन लावून या वाणीला सांगितलं पाहिजे की अगदी बोलत असताना देखील श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की भरपूर गप्पा मारा, विनोद करा, पण जसा कीर्तनकार सगळं झालं की समेवर येतो, गायक सगळं झालं की समेवर येतो, त्याप्रमाणे सगळ्या चर्चा, सगळ्या गोष्टी या पुन्हा भगवंताच्या नामावरती, समेवरती आणाव्यात आपण. आणि असं समेवरती आणून राम नाम घेण्याची आपण एकदा सवय लावली ना सज्जनो, की मग ही राम नामाची सवय हा आमचा निजध्यास होतो. काय अर्थ आहे निजध्यासाचा? बघा, आम्ही आता हे जे तुमच्या समोर निरूपण करत आहे ते तुम्ही श्रवण करताय, पण श्रवण करणारे अनेक लोक छान, चांगलं वाटलं एवढं म्हणून सोडून देतात. कदाचित 100त एखादाच कोणतरी असतो जो यातील कुठलं तरी एक वाक्य आज हृदयामध्ये धारण करतो की आज दादानी सांगितलंय ना, आज आपण दिवसभर रामनामाचंच मनन करण्याचा प्रयत्न करूया. सज्जनो, श्रवणाच्या नंतर येतं ते म्हणजे मनन. मनन झाल्यानंतर घडतं ते म्हणजे चिंतन, आणि त्या चिंतनाच्या पश्चात घडतं ते म्हणजे निदिध्यासन. तो निजध्यास आहे, हा चौथा दरवाजा आहे. आमच्या गोशाळेमध्ये गायी आहेत ना, त्यांना जेवायला घातलं की त्या बका खाऊन घेतात, सगळं पटकन खातात 15 मिनिटात, आणि खाऊन झाल्यानंतर अर्धा एक तासाने जर बघितलं तरी त्या चावत असतात. कुठून येतं ते अन्न? ते पुन्हा आपल्या पोटांमधलं अन्न बाहेर काढतात, पुन्हा पुन्हा ते चावतात, पुन्हा पुन्हा ते चघळतात आणि पुन्हा पुन्हा ते गिळत राहतात. मला असं वाटतंय की जे आपण श्रवण करतो
त्याचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं आणि मग त्याचं निधिध्यासन आपल्या जीवनामध्ये अवतरतं. सदा मानसी तो निजध्यास राहो. हा निजध्यास हा श्रवणाचा चौथा आविष्कार आहे. त्यासाठी नित्य श्रवण करावं. जे श्रवण करतोय त्याचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं आणि त्यातून मग निजध्यास आपल्या जीवनामध्ये प्रगटतो. असा हा निजध्यास एकदा मनाला लागला की सज्जनो, मनुष्य क्षणभर देखील आपला वेळ वाया घालवत नाही. कारण त्याला कळतं की रघुनायकाच्या या निवासस्थानी वस्ती करण्याचा हा मार्ग जो संतांनी दिलाय, तो रस्ता आपण सोडता कामा नये. कारण तोच माझ्या जीवनाचं परमहित करणार आहे. अर्थ, धर्म, काम या 3 गोष्टी तर प्रारब्धवश आहेत. त्या तर माझा रामराया त्याच्या कृपेने माझा हा संसार परिपूर्ण करेलच. पण मला पुरुषार्थ करायचा असेल तर तो मोक्ष प्राप्तीसाठी करायचा आहे. आणि तेच मनुष्य जीवनाचं ध्येय ज्याला कळालं, सज्जनो, तो खऱ्या अर्थाने भाग्यवंत म्हटला पाहिजे. असं हे समर्थांच्या श्लोकाचं आपण गुरुकृपेने चिंतन बघितलं. पुढील श्लोकाचं चिंतन उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.